तरी देखील नियोजन सरांचं छान असते. एक परवाच्या कार्यक्रमात मला दिसून आलं आणि आता आपण वेळ न दवडता कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला व्यक्तिचित्र हे कसं असलं पाहिजे. आपल्याला फक्त रांगोळी बघतो आपण, छान होतो आणि बाजूला जातो, तर त्यासाठी घेतलेलं परिश्रम, त्यासाठी घेतलेले कष्ट किंवा यासाठी दिवस घेतले खरंच आपण करतो हे जास्त महत्त्वाचं असतं. आपण स्टेप बाय स्टेप माहिती, शिक्षण, तांत्रिक शिक्षण माहिती आपल्याला घ्यायची आहे. जेणेकरून एखादी मुलगा, एखादी मुलगी, एखादी व्यक्ती यातून तयार झाली तर बरंचसं मी काय साध्य केलं आतापर्यंतच्या कामामध्ये हे मला बरं वाटेल. तर मी माझ्या मुख्य विषयाकडे बोलतोय. माझा विषय आहे पोर्ट्रेट. तसं पाहायला गेलं तर आपण प्रत्येक व्यक्ती कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं प्रावीण्य मिळवत असतो. तसं मलाही येत नव्हतं. बऱ्याच लोकांचं समजत जायचं की हसं व्हायचं, हे काय बरोबर दिसत नाही, तुम्ही काय काढून ठेवलं सा, जे करायचं ते केलंच नाही असं होतं. पण कधी कुठेतरी मला खंत वाटल्याशिवाय आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही, गुंतून जात नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट माहिती होत जाते तेव्हा मात्र आपण त्यातली गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत असं आपण म्हणतो, पण ज्यावेळी दोन्ही गोष्टी एकत्र येतात, उदाहरण द्यायचं झालं तर दारावरती जी साडी आपल्याला भेटते ती आपण आहे त्या दारात सांगितलेल्या भावाने पण घेतो, पण हीच दुकानामध्ये घेत असताना उजवी कोणती, डावी कोणती छान आहे हे आपण तिथे गेल्यानंतर समजतं. आणि असं वाटतं की आपण दारावर गेलं साडी का घेतली, तिथे घेतली असतं तर बरं झालं असतं. असं न होता आपण तुलना केली पाहिजे. आपण 80% हा डोळा काम करत असतो, जास्तच आपल्याला बघून जमत असतं, फक्त 20% प्रॅक्टिकल करायचं असतं. ते तुम्ही करावं असं मला वाटतं. आपल्याला काय करायचं, प्रॅक्टिकलला जास्त महत्त्व न देता जास्तच मोठी समजावून घ्यायची आहे. अच्छा, आता आपण काय केलं, जे चित्र मी निवडले ते पहिल्यांदा प्रिंट आउट काढून घेतलं. प्रिंट आउट यासाठी काढून घेतलं, मला चित्र येत नाही म्हणून नव्हे, तर हे रेखाटण्यामध्ये मला जो वेळ बाहेर जातो, जो वेळ बाहेर जाऊन एकूण मी चित्र प्रिंट करून आणले. लक्षात तुमच्या प्रिंट काय केली असं. तर काही स्पर्धेमध्ये कसं होतं की तुम्ही ते चित्र काढायला पाहिजे आणि रंगवायला पाहिजे, कॉपीवर करायचं नाही. तर यासाठी सुद्धा पद्धत आहे. ती कोणती, तर घेतले जे चित्र आहे त्याच्यावरती स्केल टाकायचं, मार्किंग करायचं. म्हणजे असणारं जे चित्र आहे त्याच्यामध्ये रुंदी किती आहे, लांबी किती आहे मोजून त्याची काहीतरी चौरस अशी घडी आखायची. आडव्या कोणत्या घरामध्ये, उभ्या कोणत्या घरामध्ये त्या व्यक्तीचा डोळा किंवा त्या व्यक्तीचा कान येतो हे समजतं. त्याची पद्धत वेगळी आहे. मग आपण केलेला एक प्रकार आहे तो प्रिंट आउट करायचा आहे. म्हणजे आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे फिकट रेषा कोणत्या आहेत, गडद रेषा कोणत्या आहेत, सगळ्यात जास्त दाग भाग कोणता आहे, चित्र बघितलं तर आपल्याला समजतं. यानुसार आपल्याला रंग द्यायचे असतात. आता जे चित्र निवडतो प्रत्येकाची स्किन कलर ही एकसारखी असते का, नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे लोक आहेत. कशामुळं, वातावरणामुळं. घरातून जर बाहेर पडला आहे तो छान दिसेलच ना, पण नेहमी तो सातत्याने उन्हामध्ये काम करेल तो माणूस त्याचा रंग पूर्ण बदलला असेल. मग जो व्यक्ती आपण ज्या पद्धतीने निवडला आहे त्याची रंगसंगती कशी करायची मी थोडक्यात आता नियमामध्ये दाखवत जाईल. जसं मी काम करत जाईल तसं मी माहिती सांगेन, तुम्ही फक्त लक्षपूर्वक माहिती द्या. तर यासाठी काय वापरले, जे चित्र मी निवडले, मला दिलेला आकार स्पर्धेमधला किंवा जे चित्र मला काढायचं आहे तो आकार आपण निवडून घ्यायचा, पर्यंत त्याचं प्रिंटआउट करून घ्यायचं. इथंपर्यंत घ्यायचंच नाही, सोपं नाही. मी 6 सरकार काम करणार नाही, 7 पर्यंत घेणार नाही. ते 60 तयार करतात, काम करणार. लक्षात दे, सोपं आहे. पण ऑटोमॅटिक चित्र करायला. आता जे चित्र आपण निवडले वेगळ्या रंगाचं आहे, सारे रंगाचं आहे, असं असेल तर तेव्हा हे चित्र गरम व्हायला लागतं. काय होतं, चित्र गरम व्हायला लागतं. हे उष्णता काय, पिवळा सूर्याचं प्रतीक आहे, माहीत नाही. सूर्य गरम लागतं, उष्णता लाल, लाल म्हणजे काय, दुसरं बघा तो शुभ कार्यासाठी तो वापरतात. गरम आहे तो लाल बघायला गरम आहे. थंड कोणते, निळा, हिरवा, जांभळा. जाळाकडे बघितलं तर आपल्याला थंड वाटतं. हिरवा आणि निळा मिश्रण होऊन कसं वापरायचं. मग जर दुसरं रंग चेहऱ्यावरती असतील किंवा कपड्यावरती असतील तर बॅकग्राऊंड पाठीमागचा भाग आहे राहिला, तुमचा हा पाठीमागचा भाग दिसतो.
सगळ्यांना प्रतिनिर्माण झाली पाहिजे. जेव्हा प्रतिनिर्माण होतील तेव्हा यांचे गोष्टी बऱ्याच समजून जातात. काय काय होईल की त्या अभिमन्यूसाठी होईल सगळं इथं समज थोड्यासाठी बाहेर पडू शकणार प्रॉब्लेम निर्माण झाला असं होता का मला माहिती परिपूर्ण घ्या. आणि ज्यावेळी आपल्या गोष्टी काही शिकायचं असेल तर तुम्ही ज्यावेळी बिंदासपणे बोलाल. मला जास्त वाटतं की सरांनी जास्त प्रत्येक शहराकडे जास्त मुलं पाहिजे. कारण मी त्याला शब्द जास्त दिला होता की तयार करणार मी नक्की करणार आणि त्यांना रांगोळी घेताना थोडीच घ्यायची जेणेकरून रांगोळी काय होईल क्लिक पडेल. प्रत्येक गोष्टीला रिदम पाहिजेच. जसं स्पीड जाईल ना तसं स्पीड सुरुवातीला काय केलं एका बोटाचा वापर केला. नंतर काय केले मी उचलून वापरल्यामुळे काय केलं की मोठी मोठी कलर निघून जायची. सर आता तुम्ही जे कलर घेतला ते रांगोळी मिक्स करून घेतलेले. हां मी ते सांगते मी इथं आल्यानंतर मला रांगोळी मिक्स करायला वेळ लागेल. मी रांगोळी काय केले चालू घेतले आणि मग याच्यामध्ये बनले. प्रार्थना कसं काढते बघा स्टेप बाय स्टेप जायचं लाईट करून डार्क करेल. बघायला छान वाटते ना बघायला छान वाटतं नाही तसं काम करायला छान वाटलं पाहिजे. इफेक्ट सुद्धा त्याचं चांगलं पाहिजे. कोणता रंग किती काढते बघा. काही जास्त वेळ लागत नाही येते पण त्याचा इफेक्ट मात्र फार छान दिसतो. काळा घेतला का काळा येत आहे काळा घेतलेलंच नाही ब्राऊन घेतला का आपलं काय ठरलंय लाईट बॅकग्राऊंड पाहिजे. तुला थोडासा याच्यापेक्षा गरज आहे आपल्याला बॅकग्राऊंड बदलायचं काय कसं करूया माहीतच करायचं तर लाईट पाहिजे टाकतो बिल कसे करून टाकतो का तर आपल्याला डिफ्यूज करायचं होता ना तो तुला काय कोणी काम करूच करायचं आहे. आता ही जर सोडतो ती सोडायची पद्धत आहे पद्धत बघा सगळ्यांनी व्यवस्थित आणि काम चालू असताना तो प्रश्न करा त्याला बघत नाही आपल्याला.
डीपमध्ये 2 भाग. हां डार्कमध्ये अजून एकदा डार्क उचलला नाही. अजून डार्क दिसत आहे उचलायचा प्रयत्न. 2 डोस दुसरा डोस चालला आहे माझा. अजून 2 चालला आहे दुसरा चालला आहे. हे जे मुळे काढले आपण मुळेमध्ये सुद्धा 3 कोण काढले बघा. हा व्हाईटचा आहे. हा बारकाव्याचा एक भाग आहे की त्या एवढ्याशा भुईमध्ये पण 3 कलर वापरतात. मिशीचा जो भाग आहे तिथली जी खोबण आहे खालचा भाग आहे तो त्या एका लाईटमुळे क्लिअर झाला, डायरेक्ट चेंज झाला. हे बारकावे पण लक्षात आले पाहिजे. नाही तर आपल्याला काय होतं मग शेवटी आपण ब्लॅक लाईन वापरतो बरोबर का. ते ब्लॅक लाईनची गरज नसते. हा जो लाईट टाकला ना आत्ता ऑरेंजमधला त्या लाईटनी 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे नाक आणि मिशीमध्ये सेपरेशन केलं त्यांनी आणि तिथला डेप्थ जो आहे तो लगेच लक्षात आला. नाकावरचा हायलाईट बघा कसा टाकला आहे. ज्या पद्धतीने नाक आहे त्याच पद्धतीने लाईट टाकली. नुसता टिपका नाही टाकलेला, नुसती लाईन नाही टाकलेली. एकदम एकदम बारकाईच्या गोष्टी आहेत. आता हाताला सपोर्ट दिला बघा. हात सरकायला नको ना खाली, टच व्हायला नको, कारण बारकाईने काम चालू आहे. आता तिथला जो लाईट आहे एकदम स्मूथ लाईट टाकता बघा व्हाईट लाईटमधून. ते कपाळावरची शिर आहे त्या शिरेतला लाईट टाकला. या गोष्टी शिकायला वसई मुंबई इथपर्यंत जातात लोक धावत. म्हणजे सॅटर्डे संडे करतात नाही का. पण आपल्याजवळ समोर आलेले आहेत. तर जे पण प्रश्न असतील विचारा, ज्या काय अडचणी असतील बघा, त्यात ते सोडून देतील. तुम्हाला पण थोडासा ट्रायलला आपण 3 पेंट एक्स्ट्रा आणलेले आहेत, त्या पण बघा. कोणाला ट्राय करायचे तर ते पण करू. रंग रांगोळी सगळं आपण आणून दिलेलं आहे. बघा आता थोडा मोठा पॅच होता लगेच हात वर आला यांचा. हात बारकाईने असेल तर लगेच याला प्रिंट लावायची. त्याच्यासाठी ही प्रिंट आपण ही प्रिंट बनवलं आहे.
मला माझ्याकडून राहतील हां ती काम करेल बाकी चालेल तुम्ही काम आपण त्याला व्यवस्था वेगळा हो नक्की जसं आपण काम एकदम कमी पण तो आपण डायरेक्ट होता हां कमी लागतो आणि तेव्हा आधी काय करायला आज तरी मी जास्त काम करत नाही. ते राहू टेन्शन नाही येईल नाही येणार नाही मेसेज आला बघा आता मिशांच्या रेषा ज्या आहेत लाईन्स आहेत त्या लाईन्स ज्या पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने हात फिरवला जातोय. मंडळामध्ये हात ठेवला आता मनगटातून हात फिरतो तसा कोपऱ्यातून पण हात फिरतो बघा. आता ग्रे कलर लाईट टाकला होता आता त्याच्यावर त्या व्हाईट लाईन जातात त्याच्यामुळे गेटअप चांगला येतो बघा. आता त्यांचा जो स्ट्रोक आहे तो स्ट्रोक आपला लगेच एका दिवसात येणार नाही पण प्रयत्न केला तर नक्कीच येईल. हा ये चालेल ना.
बघा तो डार्क करताना आहे ना त्यांनी ब्ल्यूचा पण वापर केला आहे, नुसता ब्राऊन नाही घेतला. आपण काय करू डायरेक्ट ब्लॅकला हात घालू नाही का, हा फरक आहे. समजून घेताना या बारकाईच्या गोष्टी आहेत ना त्या समजून घ्या. आपण तोच विचार केला असता की याच्यामध्ये आता ब्लॅक टाकायला लागेल मला डार्क करायचा म्हणून. त्यांनी ती गोष्ट सुरुवातीलाच आपल्याला सांगितली की ब्लॅक वापरत नाही आहे तर ब्लॅक तयार करता येते. जसा आकार आहे तसा हात फिरतोय. आता इथं इथला पण सोडून घ्यायचं मला, यातच बिंदू क्लिक करणार, व्यतिरिक्त सोडून घ्यायला पाहिजे. रांगोळ्या जशा मोठ्या असतात तसं त्यांचा हात पण चालतो. जेवढ्या रांगोळी येतात तेवढ्या जाऊन आमचा स्पीड होतो. एवढी मोठी असेल ना तेवढ्या स्पीडने काम करतात ते. पॅच
पॅच मोठा आहे तर लगेच हात त्यांचा त्या पद्धतीने टाकले. छोट्या पॅचला त्यांनी कमी जागा असल्यामुळे तशा पद्धतीने हात फिरवले. किती झटकन पॅच भरून झाला. लाईन बघा डार्क कशी सेपरेट केली आहे. मी विचारता होतो तरी पण नंतर विसरलो. पण एक गोष्ट मारून घेतल्याची हो बरोबर. लाकडी पट्टी मोठी असेल तर अजून याच्यापेक्षा शार्पनेसमध्ये काम करता येते. पट्टी तुम्ही वापरता पर्यंत ना पट्टीचा वापर करायचा, पट्टी ठेवायची सरळ, त्याच्यानंतर सरळ रेषेला प्रॉब्लेम छान होऊ शकते. काम करून कंटाळा थोडंसं उठायचं, बघायचं याच्यामध्ये नेमकं अजून काय करायला गेलं. आपण बऱ्याच वेळा उठलो बसतो नाही का, तर आता बसलेली होती ते आता डायरेक्ट एकदाच उठली.
आणि 10 ते 15 मिनिटात पूर्ण करतात काय नाही. थोडंसं काम 2-3 टोनमध्येच काम आहे ते बऱ्यापैकी इफेक्ट कमी वेळेमध्ये जास्त भरपूर तासामध्ये पूर्ण तसं होतं आहे पूर्ण काम. अजून याच्यामध्ये बरेच सर्विस काढता येतात. आता लोकांना आवडली पण ते छान झाले तुम्हाला आवडले का नाही? आवडलं असेल तर गाडी पण वाजली पाहिजे ना आपल्याला. आता जास्त काही अनुभव नाही कारण 2-3 टोनमध्येच काम राहिले जे महत्वाचं काम होतं ते करून गेले. आता जास्त वेळ लागत नाही बरोबर. गाड्या वाजल्या म्हणजे आपल्याला पण फ्रेश वाटते. तुम्ही का थांबायला पाहिजे कारण महत्त्वाचं आहे की आता इथून पुढचं लेटरिंगचं आहे की तुम्हाला स्ट्रोक दाखवावं लागते डिझाईनचे आणि अक्षरलेखनाचे. अक्षरलेखन पण दाखवणार आहे. हां आता 2च टोनमध्ये काम करते बघा. आता जास्त काळजी नाही.
इकडच्या हातात पण जा समाजून आता एका वेळी हे जर वेळेत काम करायला पडतं हे जर टायमिंग देऊन गेलं तर ते 10 तास काम चालेल आणि असं काम होईल ना आणि काम अजून जबरदस्त तुम्ही होईल फार एकदम छान होतं असं. अजून डिपली होईल अजून फ्रीडी वाटेल पण त्याला टायमिंग तेवढं द्यायला आता आपल्याला दाखवण्यासाठी त्यांनी एवढ्या कमी टायमिंगमध्ये त्याला पूर्ण केलं आवडलं का चित्र फक्त प्रकाश सावळे घेण्याचा प्रयत्न केला आहे इथलं आपण उशिरा काम केलं पण छान झालं आहे इथला हा लाईट जो आहे ना हा चांगला वाटतो काय आता याच्यामध्ये आपण ऑर्डर मारली तर एकदमच क्लिअर वाटेल आणि याला बेस्ट वाटणार नाही कारण त्याचा इफेक्ट फोटोग्राफीचा इफेक्ट हा फार वेगळा एकदम कट टू कट फ्रेम फ्रेम टाकली की काम झालं तुम्हाला जे काही असते मी आम्ही आम्ही ते करू तुम्हाला भेटत नाही म्हणून काही स्वरूपात असतात त्याच्यापेक्षा वेगळं काय येत नाही हे जर घेतला सॉफ्ट असते ते फक्त दाबायचं आहे जरी पावडर आहे हां फक्त हा आपल्याला येणं घ्यायचा आहे भरपूर जास्त लागत नाही खूप जास्त लागत नाही आहे आणि जे डब्यामध्ये बनवून आणले ना ते कसे बनवायचे बघा तर ह्या तुम्ही अशा अनेक प्रकारचे तयार करा हां पूर्ण 3 ते 4 वॉटाचा उपयोग करून पूर्ण एक जीव होईल सगळ्या स्फटिकना दोन जर लागेल रांगोळीच्या याची लक्षणं घ्यायची आणि रंग करत असताना लाईट करून डार्ककडे जायचं काळ्या करून परत लाईट यायचं नाही म्हणजे हात ठरवून नाही तर हा रंग याच्यात तेवढा काही फरक पडत नाही मी डायरेक्ट घालू शकतो याच्यामध्ये बरोबर ना कारण याच्या पुढचा एका तो रंग तेव्हा हात परत फ्रेश करायची आवश्यकता नाही समजलं असं सगळं करून घ्यायचं हे रंग जेव्हा सगळे बनवता तुम्ही हे सगळं झाल्यानंतर एकदाच त्या चाळणीला सगळं करून घ्यायचे आणि अशा प्रकारची तुम्ही आवश्यकतेनुसार त्या डब्यामध्ये भरून टाकायची बरोबर रंगाचं समज आहे करायची आता स्पॉट आहे तर ही स्पॉट करताना आपल्याला अर्थ येते हां कारण डोळ्याचे स्पॉट टाकतात हा डोळा त्याच्यामध्ये स्पॉट टाकतात हे मोठे स्पॉट मला डिस्टर्ब करतात म्हणून आपण चालू कधी हा हे नॉर्मल आहे रांगोळी फक्त जास्त गळलेली नको आहे आपल्याला त्याच्यामध्ये पीठ असतं ना जास्त ती नाही वापरायची नाही ती रांगोळी काय करायची आपण घेताच एक चांगलं क्वालिटीची करून घ्यायची थोडी बारीकच बोलायची जरा बारीक एकदम जास्त पावडरचे नको आहे पावडरवाले चिकटचे नाही का मग पडणार नाही पडत नाही हां तर रांगोळी सोडण्याची पद्धत मला सांगायला गेली सर रांगोळी सोडण्याची पद्धत हां रांगोळी सोडण्याची पद्धत बघा माझी मी जे करतोय ना जेवढी इथंच आहे माझी रांगोळी सोडली हां तर स्पॉट टाकायचा असेल तर मी इथून रांगोळी बाहेर सोडते या स्पॉटमध्ये हां अशी पूर्ण हा हात माझा इथं जातो जमलं आता पूर्ण वरती वाढायचं आहे त्यावेळी ही हा बोट इथं सरकून असं पुढे जाते हां मागणं काय करतो मी पुढे पुढे सरकत जातो हे बोट मागे सरकते बघा उलट समजलं परत हात बदलायचा चेंज करायचा तेवढीच रांगोळी घ्यायची अशा पद्धतीने खाली ओढून जायचं स्ट्रोक जेवढी रांगोळी घेतो आपण तेवढीच दुसऱ्यांदा सुद्धा घेताना तेवढीच घ्यायची तू स्टार्ट करायची हा बघा त्याला स्ट्रोक बंद करायचं राहिली रांगोळी टाकून द्यायची तर तेवढा स्ट्रोक घ्यायचा कमी जास्त होऊ शकते आपण थोडा घ्यायचा हां
खाली साईडला बाजूला वरती असा सराव करायचा सोपं. असे स्ट्रोक करा, खाली स्ट्रोक करा, वकर करा, इकडे करा, उलटे करा. त्याचा उपयोग इथं मला झाला आहे. केसांसाठी उपयोग झाला किंवा हाताचे स्ट्रोक्स काढायसाठी झाला किंवा प्रत्येक वेळी आपण काय त्या दिवशी जात नाही म्हणून हात मनगडा फिरवूनच ते वरती केले पाहिजे. लक्षात येईल कुठले नाव काय रंगा पावडर स्वरूपात हे खऱ्या स्वरूपात नाही का हे लक्षात नाही राहिले तर खऱ्या स्वरूपात हे पावडर स्वरूपात समज. ओके आपल्याला अक्षर डिझाईनसाठी सारखं कोणाला तू आपल्याला दाखव डिझाईन काढ घरी मारायची आवश्यकता नाही आपल्याला आली पाहिजे. आपण मोठे झालो होत नाही आपण मोठे झाले ना मग आपल्याला रांगोळी आली पाहिजे. हे जे टूल्स आहेत पाहिलं तर हे मी टूल्स मागवले तुम्ही जास्त आकाराचे टूल्स मागवले आणि हे मात्र तयार करून घेतले. हे मात्र मी तयार करून घेतले थोडंसं त्याला आहे ना. या टूल्सचा आकार जो आहे ना असा हा वेगवेगळे चिकटात होतोय थोडासा ते धक्का लागल्यामुळे माझा निघाला ते इथला स्पॉट. पण काय अडचण नाही की चालू शकतो. इकडे रांगोळी पडू शकत नाही त्याचा काही संबंध नाही ते सुद्धा. पण हे चालतेच टूल्स नाही. हे जे टूल्स आहेत हे सुद्धा एकदम उदाहरण काढले अक्षराचं. मग हे टिकाऊ लोखंडामध्ये आणि हां लोखंडामध्ये टिकाऊ जास्त काळ टिकणाऱ्यांचे इफेक्ट त्याचा चांगला आहे म्हणून मी हे घेतले. सेट भेटतात 950 रुपये प्राईज आहे त्याची. हां ते पत्र्याची आहेत त्याची पण मग ते टिकाऊ आहे. सरांच्याकडे ॲड्रेस वगैरे आहे का नाही मागू शकता. पण आता हे जे केले मी घरी तयार केले तर अजून सुद्धा आहेत पण ते मी आणलेले आहेत कोणते ते फायबरचे आहेत. आता हे जे आहे हे सुद्धा असं चालतं इथून ते सुटलं तर त्यामुळे पण चक्रीपट्टी लावली आपण बनवू शकतो. आता हे बनवू शकतो. आता मला काय करायचं आहे डिझाईन करायचं आहे यासाठी मी लहान लहान टेपचे स्पॉट लावतो एकसारखे पडण्यासाठी. आता डिझाईन कशी येते बघा कसं बनवायचे कसे डिझाईन कशी आम्ही तेवढं घ्यायचं हां एकसारखी सुटली पाहिजे रांगोळी अशी रांगोळी आपण घ्यायची. ती रांगोळी कुठे भेटते ती समजू मला जरा एक मिनिट. फक्त हात म्हणजे तुमचा फ्री राहायला पाहिजे. फक्तच काय हात फ्री राहायला पाहिजे. तुम्ही दोघे बाजूला आता हे गडदरंग टाकल्याशिवाय समाधान नाही. गडदरंग टाकायचं आपण एक गडदरंग टाकायला त्याच्यावर एक रंग टाकू एक चांगली ना चांगली लावू नको रे. थोडंसं त्याच्यावर घ्या बाकीचं आपण ओपन हां चालते लावू नको. आपण शक्यतो हे करतो मोठी साडी वापरतो ही साडी नाही वापरत आज मी आणली नाही. तो व्हाईटनेस ह्याच्यावर चांगला दिसेल बरोबर आधी दिसणार यांना मागे घ्या ना थोडंसं मागे करता मागे करता बसून घ्या बसा. आपल्याला फॉर्म कसा येतो हे महत्त्वाचं त्याच्यावरती तो दिसेल. मी आता जो आकार काढतो तो कसा दिसतोय आकार त्याच्यावरती तो बघायचा आपल्याला. लाईट पण वाढला एकसारखं पडते असं याचं पण नाही. सिस्टम बरोबर. मध्ये आपलं मिळवून किती छान वाटतं ना. हात मी बदलला बघा अँगल बघ माझा ते बाटली मोठी मोठी बाटली आता याच्यामध्ये सुद्धा लहान काम केलं असताना स्टोक
स्टोक मारली बिंदास पण टाकायचं. फक्त हात पण वेगळे मागून काही नाही. तुमचं जेवढा सराव ना तेवढं काम करू शकतो. लक्षात दे. जितले तिथे स्टोक पडला पाहिजे मी असं व्यवस्थित दुसरा एक स्टोक पडला होतो. पाच सात आकार तुम्ही काय करू शकताय, सराव करू शकताय. तेच तेच पुन्हा पुन्हा जोडत गेलं डिझाईन डिझाईन म्हणजे असं काय असते डिझाईन अशी वेगळं काय असते. छान वाटते ना. छान मस्त बोला हात वेगळे पाहिजे. आता तसा कसा लागते एवढ्या हात तुमच्या लगेच मिसळ बोलून काय हां उड्डाण करायला जेवढं बारकाईने काम करायचं ना तेवढं ते सुंदर असते. म्हणजे तुम्ही सराव किती करताय त्याच्यावर येते. जिथं काम करायचं ते काम करायचं. लक्षात तुमच्या बाकीच्या बाजूला बघून घ्या ना. सगळ्या टूल्सचा हा फायदा आहे की आपण हाताने टाकायला जातो ना त्यापेक्षा टूल्समध्ये एकदा जर प्रॅक्टिस केली ना या पद्धतीने आपल्याला अक्षर लेखन करता येईल. जसं ब्रशने लिहिलं जात नाही किंवा स्केच पेनने त्याच पद्धतीने टूल्सने लिहित आहे. इंग्लिशमध्ये लिहितायचं आणि एकदा तुम्हाला कसं लिहू काय करू असं नाही. इझिली घ्यायचं आहे. एकदा तुम्हाला सवय झाली कशी चालवतो एवढं प्रॅक्टिस तुमची वाढेल तेवढं तुमचा हात जास्त चांगला चालेल. केला हां कसं काढतो काय करायचं. हनुमानच्या पुढे श्री टाका. श्री हाईट
बसतोय कंटाळा त्याच्यामुळे मी अशा पोझिशनमध्ये बसतो. सर याला शर्ट मारायचा असेल तर थोडा. शेड पण मारतील ना. हा शर्ट सोडून होता येते काय काय यातच फक्त दुसरा स्ट्रोक घ्यायचा त्याच्यावर एक काम करायचं इथं शेड द्यायचं त्याच्यावर अक्षर घ्यायचं आम्ही विचारमध्ये घ्यायचं होता का ना? लक्षात इथं शेड द्यायचं आणि उजवीकडे मॅनिप्युलेट करायचे काही शेड पडलं ना असं एक गोष्ट तसेच तर या टूल्समध्ये आणखी एक पार्ट आहे त्याच्यामध्ये एक पार्ट असतो प्रकाश जसं नोट कोट करायला घ्यायचे डायरेक्ट एकदा घ्यायचे एकदा वरच्या औषध परफेक्ट करणार म्हणजेच काय न अक्षराचं सावली जितक्या बसेल वरची जिथे बसेल इकडे सगळं जसे ते आता मोठ्या टूलला पट्ट्या मारतात बघा. पट्ट्यामध्ये मी डिझाईनच्या तशा त्याचे 2 पार्ट भेटतात ते मी पण हे काय भेटतं का विकत भेटतं? हां ते 2 वेगळे समजून आवश्यकच नाही फक्त ही साईज आहे म्हणजे मोठी केली बनवता येईल आपल्याला. तर बरंच कशी ती पण समजून घ्या. प्रत्येकाचं काय आवश्यक नाही. मी काय करू लागलो आजचं नियोजन बदललं का तुम्ही भांडं असते पसरट भांडं असते त्याच्यामध्ये मी गेलं का तुम्ही काय केलं पिशवी घेतली आल्याबरोबर पण आज काम सांगितलं कामच करायचं बरोबर तुम्ही भरपूर भेटतो तुला हलत तरी कागदच घेतलं बरोबर. आणि जर जसे नियोजन नाही तसे नियोजन होतं आवडतं खूप आवडला. समजा एखादी इव्हेंट आहे आणि आम्हाला घाईघाईने पटकन असं काहीतरी टाकता येईल आता आणि असं करून दाखवा ना जरा. एखादा कार्यक्रम आहे आणि आम्हाला घाई आहे पटकन हातानेच टाकता येईल असं काहीतरी फ्लॉवर्स वगैरे दाखवा ना थोडंसं. फ्लावर्स हां शक्यतो काय करायचं हां रंग टाकायचे पहिले. हां आणि त्याच्यामध्ये या टूलचा वापर करायचा छोट्या रंगाचा एक एक टोक टाकून द्यायचा नुसता असा मी आपल्याला बघा एक तो पहिला टाकला हां, तसा. फक्त इकडे दोन हा बघितला ना? छान दिसतं. पण हे आमच्याकडे नाही असं आमच्याकडे ते मागवता असलं येतील तर ना. ते मागवता येतील तुम्हाला पत्ता वगैरे देतो मी. त्याचा पत्ता वगैरे मिळणार तुम्हाला. आता सगळ्यांनी बघा काय करायचं ही कला आहे ना तुम्ही बऱ्याच रांगोळ्या बघितल्या असतील बरेच अक्षर लेखन बघितले असतील पण पहिली गोष्ट आहे शेलारमध्ये नीट बघा फक्त नीट बघा हनुमान मंदिर बरोबर होते का बघा मग सांगा तुम्ही की खरंच सर काय असं काही नाही की वेळ लागते. त्याच स्पीडनी काम चाललंय आणि त्याच क्वालिटीमध्ये काम आहे उलटं करून बघितल्यानंतर. वा बहुत अच्छा सर जी. येस क्या बात है ये हुई ना बात जबरदस्त. आणि हा घ्या शेलार शेवटचा पॅच बघा अनोखा पॅच आहे की जो कुठं बघायलाच मिळणार नाही तुम्हाला. ये सांगली से लेके बम्बई तक एक ही पैटर्न है बाबर के हाथ में. क्या बात बहुत अच्छे. आता कोणी पण फोटो काढा आणि उलटा करून बघा हे बरोबर येणारच. हा कुठली नाही आहे ना. आता सगळ्यांनी बघा ही कला आहे ना तुम्ही बऱ्याच रांगोळ्या बघितल्या असतील बरेच अक्षर लेखन बघितले असतील पण पहिली गोष्ट आहे शेलारमध्ये नीट बघा फक्त नीट बघा हनुमान मंदिर बरोबर होते का बघा मग सांगा तुम्ही की खरंच सर काय असं काही नाही की वेळ लागते. त्याच स्पीडनी काम चाललंय आणि त्याच क्वालिटीमध्ये काम आहे उलटं करून बघितल्यानंतर. वा बहुत अच्छा सर जी. येस क्या बात है ये हुई ना बात जबरदस्त. आणि हा घ्या शेलार शेवटचा पॅच बघा अनोखा पॅच आहे की जो कुठं बघायलाच मिळणार नाही तुम्हाला. ये सांगली से लेके बम्बई तक एक ही पैटर्न है बाबर के हाथ में. क्या बात बहुत अच्छे. आता कोणी पण फोटो काढा आणि उलटा करून बघा हे बरोबर येणारच. हा कुठली नाही आहे ना. सकाळी
सकाळी 9 वाजल्यापासून बाबर सर आपल्या गावात इथे उपस्थित आहेत आणि गेल्याचा आधीच वाजलेले आहेत. आतापर्यंतच्या कार्यक्रमामध्ये बाबर सर आम्ही आमच्या गावाच्या वतीने तुमचं खूप खूप आभार मानतो आहे. कारण की तुमच्याकडे खूप मोठी कला आहे आणि निश्चितच या कलेचा उपयोग आमच्या गावातील या सर्व तरुण पिढीला होणार. तुम्ही आलेत, खूप वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आहे. तसेच या आजच्या शिबिरासाठी मोहीर भोईर, मंदार मयेकर, नवीन भोईर, तसेच हनुमान मंदिर कमिटी आणि आम्ही शेजारकर या सर्वांचं मी आपल्या गावाच्या वतीने आभार मानतो. आणि आजचं हे शिबिर इथे संपलेलं आहे. आणि सर यांचे एक ध्येयस्फूर्ती प्रतिष्ठान यांचेही आभार मानतो. आणि आजचं हे कार्यक्रम किंवा आजचे हे शिबिर इथे संपलेलं असे विचार माझी आता या निमित्ताने एक आयोजकांनी मला इथं संधी उपलब्ध करून दिली. ते माझे सगळे शिक्षण मित्र वैभव वारकरी सर आणि फॅन्सी ड्रेस रांगोळीच्या स्पर्धेत देखील मला या त्यांनी निमंत्रण केलं होतं. त्यामुळे आम्ही शहरातल्या सगळे शिक्षकांना सर्वांचे मी मनापासून आभारी आहे. असंच तुम्ही अर्धाचं स्थान द्या. आम्ही आलं तरी त्या पद्धतीने नक्कीच येऊ आणि जेवढी आमच्यामध्ये क्षमता आहे तेवढं काम करण्याचा प्रयत्न करेल, तेवढं करेल. आणि शहरामध्ये असं काहीतरी कोणीतरी तयार व्हावं एवढी इच्छा नक्की माझी नक्कीच सर आहे होणार. आणि विशेष आभार, एक विशेष आभार बाकी ठेवले होते खास आपल्या लाडके वैभव सरांसाठी. सर्वांनी टाळ्या वाजवूया. त्यांच्याकडे सर आलेले आहेत आणि त्यांची कला आपल्याला आपल्या गावाला माहिती झालेली आहे. छोटासा सत्कार बजरंगबलीच्या आशीर्वादाने आपल्याला संधी मिळाली. तर आमच्या छोट्या भेटीचा स्वीकार करा. मी तर तुम्ही जावा. या